विवेकानंदांना विनम्रतेने अभिवादन करते. आपल्या सगळ्यांना नमस्कार आणि स्वागत. बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं. बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं. बुलंदियों पे ठहरना कमाल होता है. अशोक साहिल यांचा हा शेर खास ताईंच्यासाठी. प्रसिद्ध गझलकार अशोक साहिल यांनी जसं लिहिलंय ना, तसं ताईंच्या लिखाणातून आपल्याला तो सुगंध नेहमीच मिळत असतो. पण ताईंचं लिखाण हे वेगवेगळ्या विषयांवर आहे. अगदी लहानपणापासून ताईंच्या बद्दल आणि ताईंनी लिहिलेलं साहित्य मी वाचण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असते. सातत्य, सहजता, सुनियोजन आणि अभिजात सुंदरता ही ताईंच्या स्वभावातली ही वैशिष्ट्ये आहेत. ताईंच्या सोबत व्यतीत केलेले सारे क्षण नेहमीच सुगंधी असतात आणि या सुगंधी क्षणांची पंढरीची वारी कशी होते हे मलाही कळत नाही. रोजचे काही तास सातत्यानं लिहिलंस की सहज महिन्याभरात आपल्या हातात आपलं पुस्तक येतं. यात सकाळी लिहावं आणि दुपारी अभ्यास करावा हा गुरुमंत्र ताई आपल्याकडून मिळाला. एखाद्यानं किती विविध विषयांवर नाविन्यता, नवनिर्मिती आणि नियमितपणे लिहावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे शुभांगीताई. त्यांच्या कथा तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्रजी अशा अनेक भाषेतून प्रसिद्ध झालेल्या आहेत. स्वामी विवेकानंदांवर लिहिलेल्या नाटकाचे काही प्रयोग भारत, दुबई आणि अमेरिकेत झालेत. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हे नाटक 2.5 तास बसून बघितले. सद्यस्थितीत त्यांच्या नावाचा झेंडा हा देशात आणि परदेशात लहरतो आहे. त्यांना राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार म्हणून गौरवण्यात आलं. महाराष्ट्र तसेच पंजाब शासनाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. वयाच्या 15व्या वर्षापासून त्या अविरतपणे लिहितात आहेत. सुरुवातीला 17 वर्ष हे त्यांनी संपादनाचं काम केलं. यानंतर 27 चरित्रात्मक कादंबऱ्या या जवळपास 350 ते 550 पृष्ठाच्या आहेत. ताईंच्या वजनापेक्षा त्यांचं पुस्तकांचं वजन हे जास्तच. सामाजिक कादंबऱ्या 14, 10 हे द्विअंकी नाटकं. यात कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांवर, छत्रपती शिवाजी महाराज, श्रीराम, श्रीकृष्ण याचबरोबर गोमातेवर कामधेनू या नाटकाचे गावागावातून 38 प्रयोग झालेले आहेत. कथा साहित्य 9, अनेक वृत्तपत्रातून स्तंभलेखन. यात किशोरांसाठी त्यांनी साहित्य लिहिलेले भूतापासून ते संतांपर्यंत. 2 विद्यार्थ्यांनी एमफिल या पदवीसाठी तर 4 विद्यार्थिनींनी त्यांच्या साहित्यावर आचार्य ही पदवी मिळवली आहे. अनेक नामांकित पुरस्कार त्यांना मिळालेत. यात त्याची संख्या जवळजवळ 30. संमेलनाध्यक्ष म्हणून राजस्थान, कराड, सातारा आणि यवतमाळ अशा 5 ठिकाणी त्यांनी हे पद भूषवलंय. या पलीकडे पद्मगंधा प्रतिष्ठानाच्या अध्यक्ष म्हणून त्या कार्यरत आहेत. ही संस्था 1994 साली स्थापन झाली. डॉक्टर जयंत नारळीकर, लेफ्टनंट जनरल शेकटकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, सुनील गावस्कर, डॉक्टर बाबासाहेब आमटे, डॉक्टर प्रकाश भाऊ आमटे, अगदी काही दिवसांपूर्वी, अगदी मागच्याच आठवड्यात श्री रवींद्र प्रभुदेसाई यांना जीवन गौरव या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. ताई, आपल्या कार्याला आमचा मानाचा मुजरा. आता पुढील सूत्र आपल्या हाती. धन्यवाद. डॉक्टर प्रभाकर देशमुख, शैक्षणिक आणि सामाजिक संस्था अंतर्गत आराधना समूहात आज मला आमंत्रित केले याचा मला मनापासून आनंद होतोय. खरं म्हणजे 2-3 वेळा डॉक्टर रुचानी मला बोलवलं होतं, पण तिची आणि माझी वेळ मात्र जमली नव्हती. आज मात्र ती जमली याचा मला खरोखरीच आनंद होतोय. खरं म्हणजे ऋताचा परिचय खूप मोठा आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात ती काम करते आहे आणि तिचा परिचय मला केव्हा झाला, कुठे झाला, कधी झाला हे मात्र मला मुळीच माहित नाहीये.
फक्त आठवतंय ते चंद्रपूरच्या साहित्य संमेलनात ती मला भेटली होती. पण तिचं लोभस व्यक्तिमत्व आणि विनम्र स्वभाव, मृदू भाषा यातून तिने झोपडपट्टीपासून राजभवनापर्यंतचा प्रवास केलेला आहे. धार्मिक, सामाजिक, साहित्यिक व्यक्तींशी तिचं जवळचं नातं आहे. अनेक उपक्रम ती घेत असते. माणसं जोडण्याची तिला सवय आहे, आवड आहे. आणि उत्तम ती कार्यकर्ते आहे. संस्कार वर्ग, वृद्धाश्रम, ज्येष्ठांसाठी आनंद मेळा आणि अशा तऱ्हेने तिने सर्वांशी जोडून ठेवलेलं आहे. शिवाय मुलाखती आहेत, भेटी आहेत, YouTubeवर कार्यक्रम आहे, अशा अनेक कार्यक्रमात ती व्यस्त असते. समाजाला अनेकांच्या कार्याचा फायदा करून देते. समाजाला त्यांचं नाव सांगते आणि त्यांचं कार्यही सांगते. इतक्या विविधतेनेही ती सारे कार्य करत असते याचं मला खरोखर आश्चर्य वाटतं. तिने मला स्वामी विवेकानंदांची जीवनकथा वाचायला सांगितली होती आणि त्याप्रमाणे मी आज बघते आहे ती जीवनकथा सांगण्याचा माझा हा प्रयत्न राहणार आहे. आज मी ते स्वामी विवेकानंद सांगणार आहे. त्यांचं मूळ नाव आहे नरेंद्र विश्वनाथ दत्त. बंगाली, अर्थातच बंगाली. आणि ह्या नरेंद्र दत्ताच्या तत्वज्ञानाविषयी न सांगता मी त्यांचं जीवन कसं कसं घडत गेलं, ते कसे कसे मोठे होत गेले, कसे कसे समाजात विस्तारत गेले याविषयी थोडं सांगणार आहे. आणि स्वामी विवेकानंदची मी कादंबरी लिहिली आहे. ती हिंदी, इंग्रजी आणि मराठीतही आहे अर्थातच. आणि ह्या इंग्रजी कादंबऱ्यामुळे, ह्या नाटकामुळे मी मात्र खरोखरीच मला स्वतःला धन्य समजते, की त्यांच्यामुळे मला हे कार्य करता आलेलं आहे. मनुष्य जगतो कसा? ह्यापेक्षा तो कसा जगतो आणि त्यांनी काय काय कार्य केलं आहे हे फार महत्वाचं ठरतं. आणि ह्या स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत जर पाहिलं तर आपल्याला त्याच्यातून विविध दिशा मिळतात आणि ह्या दिशेतून जाण्याचा प्रयत्न आपण पुढे करत असतो. प्रत्येक युवा पिढीला हे त्यांचं कार्य हे सतत भविष्याकडे आणि उज्ज्वल भविष्याकडे नेणार आहे यात काही शंका नाही. आता आपण बघितलं की जर लेखक लिहितो कसा, कादंबरी लिहिण्याचं त्याचं प्रयोजन काय असतं? कारण कोणीही प्रयोजनाविना कादंबरी लिहित नाही. असं उठलं आणि कादंबरी लिहायला घेतली असं होत नाही. तर त्याच्या मनात ते अगोदर विचार ठरलेले असतात आणि ते का ठरतात हा महत्वाचा मुद्दा आहे. आता स्वामी विवेकानंद बद्दल बोलायचं झालं तर रामकृष्ण परमहंसावर मी अगोदरच स्वयंभू ही कादंबरी लिहिली होती. आणि तेव्हापासून माझ्या मनात होतं, की यांच्यावर ही कादंबरी लिहावी. पण असं घडत गेलं, की वेगवेगळे विषय येत गेले, कादंबरी राहत गेली. आणि मग मात्र असं झालं, की स्वामी विवेकानंदांच्या जयंतीला 150 वर्ष झाली होती. आणि मग ह्या 150 वर्षात मला प्रकर्षाने जाणवलं, की ही आपण कादंबरी लिहिलीच पाहिजे. मी हाती पुस्तक घेतलं, अभ्यास करायला सुरुवात केली आणि माझी सून बाळंतीण झाली. आणि बाळंतीण झाली तर तिला होती बेड रेस्ट. म्हणजे पहिल्या दिवसापासून त्या बाळाला सांभाळायचं काम जसं 10 दिवसानंतर माझ्याकडे आलं आणि तो बाळ जे होतं ते असं होतं, की रात्री जागायचं आणि दिवसा झोपायचं. अशा वेळेला त्याला मांडीवर घेऊन तो अभ्यास मी सुरू केला होता आणि थोडं-थोडं लिहायलाही सुरुवात केली. एवढ्यात स्वामी विवेक डॉक्टर यांच्यावर मी जी कादंबरी लिहिली होती स्वयंभू, त्यांच्या संदर्भामध्ये निवेदिता भिडे, ज्या अखिल भारतीय अ, विवेकानंद मिशनच्या उपाध्यक्ष आहेत. त्यांनी मला खूप छान अभिप्राय दिला होता. तोही माझ्या कामी होताच. पण त्यांनी सांगितलं होतं, "आता विवेकानंदावर कादंबरी लिहा." त्याप्रमाणे संजय आणि सारिका पेठचे नाटकाचा नाट्यग्रुप असलेले लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं, "नाटकच लिहा." नाटक लिहायला सांगितल्यावर मला जरा प्रश्न पडला, की कादंबरी लिहू की नाटक लिहू? पण शेवटी ठरवलं, की नाही नाटक अगोदर, कारण नाटक हे असं प्रसार माध्यम आहे, की जे लोकांपर्यंत पटकन पोहोचतं. याप्रमाणे मी नाटक लिहायला घेतलं. नाटक झालं, खरोखरीच ते अतिशय सफल झालं. मोदीजीने पाहिलं, अनेक मुख्यमंत्र्यांनी पाहिलं, प्रत्येक राज्यात झालं. अनेक मुख्यमंत्र्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि हे बघून मला खरंच मनापासून आनंद झाला. आजही त्याचे प्रयोग चालू आहेत. कन्याकुमारी ते लेह लद्दाख, दार्जिलिंग ते द्वारका, हिमाचल ते गोवा, दुबई ते बाली, अमेरिका असे 174 प्रयोग चालू आहेत आणि झाले आहेत. आणि ह्यामुळे मला खरोखरीच आनंद झाला. ह्या नाटकातला एक एक प्रसंग म्हणून नाही सांगत, एक आठवण म्हणून सांगते. दुबईला जेव्हा नाटक होतं,
त्या नाटकाच्या वेळेला मला एक खूप लक्षात आलं, की भारतीयांनी ही स्वीकारावी अशी जी पद्धत होती. आपण लोकांकडून चांगलंही शिकावं ना. तर तशा त्यावेळेला नाटकाचा प्रयोग 11 वाजता होता दुपारी आणि तो ह्यांच्यासाठी होता कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी. तर कॉलेजचे विद्यार्थी 9 वाजताच आले आणि अगदी एकही शब्द न बोलता आले आणि प्रत्येकाने पूर्ण रांगा फिरून गेले. मला कळेच ना, की हे एवढे विद्यार्थी आले कसे आणि कशासाठी आले? पण ते निघून गेले. 11 वाजता न बोलता, न हे करता ते विद्यार्थी तिथे पुन्हा येऊन बसले. आपापल्या जागेवर कुठलाही गोंधळ नाही, कुठलाही आवाज नाही, कुठलाही शब्द नाही. आणि अशा प्रकारे बसल्यावर तिथल्या प्राध्यापकाने विचारलं त्यांना, पहिल्यांदा नाटक सुरू होण्यापूर्वी, "महात्मा गांधी कोण आहेत? राष्ट्रपती कोण आहेत? भारताचे राष्ट्रपती कोण आहे? गंगा नदी कुठली आहे? किती वेद आहेत?" अर्थात हे 10-12 प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांना ते अगोदर सांगितलेले असतीलच. त्यांनी उत्तरही बरोबरच दिली. परंतु हे जे विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याची त्यांची जी पद्धत होती, ती मला मनापासून आवडली. अशा तऱ्हेने अनेक प्रकारचे अनेक अनुभव नाटकाच्या संदर्भात आहेतच. पण या संबंधात मी आता जास्त बोलणार नाही. फक्त विवेकानंदाविषयीच बोलते. प्रयोगाबद्दल आपण नंतर अनुभव कधीतरी ऐकूया. तर स्वामी विवेकानंदांच्या बद्दल जर बोलायचं झालं, तर मानव सेवा हीच ईश्वर सेवा. मानव सेवा हीच ईश्वर सेवा असं सांगत वेदांताचा, संस्कृतीचा, धर्माचा अखिल विश्वाला परिचय करून देणारे, सर्व धर्मांप्रती आदर बाळगणारे, परंतु हिंदू धर्माचं सर्वश्रेष्ठ असं स्थान मानणारे स्वामी विवेकानंद आज जगाला परिचित आहेत. आणि आज जगाला परिचित आहेत का? त्याही वेळेला ते जगाला परिचितच होते. महान साधक, प्रखर संन्यासी, रूपसंपन्न, ज्ञानसंपन्न आणि भगवद्गीतेचा अर्थ समाजाला सांगणारे एक भाष्यकारही. त्यांचं जीवन कार्य अखिल विश्वाला ज्ञात आहे. त्यांनी एक युगच निर्माण केलं. म्हणून माझ्या कादंबरीचं नावच आहे युगप्रवर्तक विवेकानंद. त्यांनी एक युग निर्माण केलं. माणूस युग केव्हा निर्माण करतो? जेव्हा त्याच्याजवळ काहीतरी एक अदम्य इच्छा असते आणि अदम्य कार्य करताना समाजामध्ये विस्तारित जाण्याची इच्छा असते. त्यावेळी त्यांनी हे कार्य केलेलं आहे म्हणून ते समाजाला ज्ञात आहे. म्हणजे जीवनाचं तत्वज्ञान, आदर्श आहेच. आचार, विचार, नियोजन, वाक्चातुर्य, पांडित्य अनेक गुणांचा समुच्चय म्हणजे स्वामी विवेकानंद. आवाजही अतिशय सुंदर, वक्तृत्वही सुंदर. नंतर म्हणजे त्या विवेकानंदाजवळ किंवा आता नरेंद्र दत्ताजवळ किती गुण होते, त्याचा विचार केला तर खरंच आश्चर्य वाटतं, की देवानी एखादी गोष्ट विशिष्ट गुणांचा समुच्चय करूनच पाठवली असावी असं वाटतं. म्हणजे धर्म संस्थापनार्थ स्वभावामी युगे युगे. त्याप्रमाणे हे असावं, की सगळं शुभ नक्षत्रांची दाटी झालेली असावी आणि एखादं मूल जन्माला यावं, काहीतरी कार्य करण्याकरता ही देवाची इच्छाच असावी. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनाचं प्रयोजन हे असतंच आणि म्हणूनच त्यांनी श्रीकृष्णाने हे म्हटलंय. समाजात असं काय घडलं होतं, की जेव्हा विवेकानंदांची आवश्यकता होती, समाजात घडलं होतं, की इंग्रजांचा काळ होता. इतका दाट अंधार पारतंत्र्याचा झाला होता, की याच्यातून एकही शलाका जी उमटत होती, ती तेवढ्यापुरतीच उमटायची आणि पुढे बंद व्हायची. कुठे-कुठे द्रोह व्हायचे, विद्रोह व्हायचे आणि इंग्रजाविरुद्ध लढा दिला जायचा. परंतु तो तेवढ्याच पुरता असायचा. त्याचा भारतावर कुठेही परिणाम होत नव्हता. एखादी ठिणगी लागली की ती विझते, तसं ते विझत होतं. पण अशा वेळेला विवेकानंदांचा अगोदर झाशीची राणी हिने एक संघटित स्वातंत्र्य युद्ध पुकारलं होतं. परंतु तेही कालांतराने विझलं. पुन्हा एकदा तीच स्थिती, पुन्हा एकदा तोच अंधार, पुन्हा तेच दारिद्र्य, पुन्हा तीच गुलामी, परवश्यता. अशा प्रकारे त्यांनी हे सगळं चालू असताना आणि त्यांनी मग देशामध्ये अशी एक गोंधळ, एक वातावरण तयार झालं होतं, की ज्याच्यामुळे समाजाला एक दिशा देणारा कोणीतरी आपल्याला हवा होता. आणि म्हणूनच 12 जानेवारी 1863 ला हा पहिलाच संघटित सेना जे नंतरचं झालेलं आहे, ते युद्धानंतर त्यांचा जन्म झाला होता 1863. म्हणजे 1857 ला स्वातंत्र्य युद्धाचा आपण पहिला हे केलेला आहे. त्यानंतर 1863 मध्ये यांचा जन्म झाला. आणि त्या याच्यामध्ये त्यावेळेला इंग्रजांचं राज्य इतकं दृढ झालं होतं, की कमालीची
बाहेर. आणि कोणीही वर मान काढायची सवयच झाली नव्हती. इतकं ते निद्रिस्त झालं होतं, की आपण ह्याच विचारायचो. आपल्याजवळ हेच आहे. आपण काहीच करू शकत नाही. इतकी निर्बलता सर्व समाजात निर्माण झाली होती. आणि म्हणूनच नरेंद्र दत्त यांचा जन्म झाला असावा. आणि नरेंद्र दत्त एक सर्वसाधारण याच्यात अत्यंत धनिक, एक मोठी हवेली कलकत्त्यात त्यांची. आणि वडील होते ते सुप्रीम कोर्टात वकील होते. आई मात्र भुवनेश्वरी. वडील विश्वनाथ दत्त, तर आई भुवनेश्वरी. आई ही अतिशय धार्मिक वृत्तीची होती. अतिशय धार्मिक म्हणजे तिला याच्याविषयी अत्यंत प्रेम होतं. देवाची पूजा करणे, पोथ्या वाचणे किंवा साधू संतांना भेटणे, हा सगळा तिच्याजवळ हे होतं. आणि अतिशय प्रेमळ होती. नरेंद्र दत्त याचे सगळा परिवार, खूप मोठा परिवार, खूप मोठे नातेवाईक त्या एका हवेलीत राहत होते. आणि ह्या सगळ्यांना पुरवणारा पैसा पुरवत होते ते त्याचे वडील. अशा तऱ्हेने हे त्यांचं चालू होतं. पण नरेंद्र दत्त अत्यंत हुशार होता, शाळेत जात होता. पण त्याला एकच प्रश्न कायम होता. तो म्हणजे देव कुठे आहे? देव दिसतो का? देव कसा आहे? आणि देव आपल्याला भेटेल का? हे प्रश्न घेऊन तो प्रत्येकाला विचारला. आई म्हणायची, "अरे देव दिसतो की नाही हे मला माहीत नाही, पण ह्या ह्या समोरची जी कृष्णाची मूर्ती आहे ना, ह्याच्यात देव आहे." हे त्याला त्याला म्हणायचे, "ही तर मूर्ती आहे, मग देव कुठे आहे? प्रत्यक्ष असा सजीव देव कुठे आहे?" मग ती सांगायची, "आकाशात आहे." मग आकाशात देव कसा गेला? असे अनेक अनेक बालप्रश्न त्याच्याजवळ होते. पुढे संन्यासी जे जे यायचे त्यांच्याकडे भेटीला गाठीला किंवा हा जायचा आईबरोबर. तेव्हा तुला त्याचा हाच त्या साधू संन्यासांना प्रश्न असायचा, की देव कुठे आहे? ह्या देव कुठे आहे ह्या प्रश्नाचं उत्तर त्याला काहीही केल्या मिळत नव्हतं आणि त्याशिवाय तो बेचैन होता. खरं म्हणजे खेळ वगैरे अनेक गोष्टी त्या बालपणात असायच्या, होत्या. परंतु त्याचं लक्ष फक्त देव कुठे आहे याकडे. आणि अशा तऱ्हेने ह्या देवाचा ध्यासच त्यांनी धरलेला होता. आणि मग ह्या सगळ्या करता करता ती एक वेळ आली, की तो शाळेत झाला, कॉलेजमध्ये गेला. कॉलेजमध्ये जातानाही मित्रांना तोच प्रश्न असायचा, देव कुठे आहे? त्यांनी अनेक पुस्तकं वाचली. त्याचे देव देव होता, पण देवाची प्रतिमा किंवा देवाची सजीव मूर्ती कुठेच नव्हती. पुन्हा एकदा हाच प्रश्न त्यांनी कॉलेजमध्ये असताना प्रोफेसर हेस्टीना विचारला, की देव कुठे आहे? त्यावेळेला हेस्टी हे म्हणाले होते, की विवेकानंद म्हणजे सॉरी नरेंद्र दत्त सारखा एक प्रकांड पंडित, प्रकांड बुद्धिमान असा विद्यार्थी आज UK मध्ये सुद्धा नाहीये. इतके ते हुशार होते. आणि त्याचा हा प्रश्न ऐकून ते म्हणाले, "तू हुशार आहेस, बुद्धिमान आहेस. तुला सगळं येतं, चौफेर ज्ञान आहे, चतुर आहेस. परंतु तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला देता येत नाही, कारण देव कुठे आहे हे मला माहीत नाहीये." आणि मग त्याप्रमाणे ज्ञान विज्ञानाचे सर्व पुस्तकं वाचतानाही त्यांना देव नावाची गोष्ट सापडली नव्हती. अशा तऱ्हेने मग तिथलं प्रोफेसर हेस्टींनी सांगितलं, की रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ हे सध्या गंगेमध्ये एक नौकेमध्ये राहत आहेत. त्यांना जाऊन तू विचार. त्यांनी देवेंद्रनाथांकडे हाच प्रश्न केला. तेव्हा ते म्हणाले, की "बाबा रे, मला तर देव असा दिसलेला नाहीये. देव जाणवतो, भासतो, परंतु तो मला मात्र दिसत नाही." तेव्हा तेव्हा मात्र काय झालं, की ते म्हणाले, "एक आहे." की दक्षिणेश्वरी, कलकत्त्याच्या दक्षिणेश्वरी एक साधू राहतो. त्याचं नाव श्री रामकृष्ण परमहंस. त्याच्याकडे जा. कदाचित तो देवभक्ती करतो, त्याला देव दिसला असेल. आणि याप्रमाणे हे रामकृष्णाकडे गेले. त्यांनी हाच प्रश्न प्रत्येकाला विचारणारा हाच प्रश्न, देव कुठे आहे? तर त्याबरोबर रामकृष्णांनाही जे पहिल्यांदा विचारल्याबरोबर रामकृष्ण म्हणाले, "हो, देव आहे ना. देव दिसतो ना. देव भेटतो. देव बोलतो." त्याला आश्चर्य वाटलं, की देव असा कसा भेटतो? देव असा कसा बोलतो? ते म्हणाले, "देव आहे. ह्या चराचरामध्ये देव आहे. या अणूपासून ब्रह्मांडापर्यंत जाताना देव आहे. ह्या सजीव सृष्टीमध्ये देव आहे. ह्या निर्जीव सृष्टीमध्ये सुद्धा देव आहे. त्याचं अस्तित्व आहे. तू देव कुठे नाही असं विचार ना. देव कुठे आहे विचारू नकोस." आणि मग मात्र यांना वाटलं, की ह्या साधू जवळ, ह्या याच्याजवळ कुठेतरी काहीतरी आपल्याला मिळण्यासारखं आहे. आणि म्हणून तो त्यांच्या सहवासात राहायला लागला. नरेंद्र 2-3 वर्ष सहवासात होताच.
त्याच्या मधल्या स्थितीमध्ये अशी स्थिती झाली की त्यांचे वडील म्हणजे विश्वनाथ दत्त त्यांचा मृत्यू झाला. आणि घरामध्ये पारिवारिक जी भांडणं झाली, वाद झाले, त्याच्यातून संपूर्ण इस्टेट ही सर्वांकडे वाटली गेली आणि ह्यांच्याच वाटेला काही आलं नाही. तेव्हा त्यांनी कोर्टात धाव घेतली आणि विचारलं की आमची इस्टेट आम्हाला काही मिळणार आहे का? तर वडिलांनी तशीही काहीही कोणाच्याच नावावर इस्टेट ठेवलेली नव्हती आणि ही लहान मुलं होती. म्हणजे नरेंद्र, त्याच्यानंतरचे 2 भाऊ होते, लहान अतिशय. त्यामुळे ह्याला भांडणारं सुद्धा किंवा आधी घालणारं कोणी नव्हतं. शेवटी तरी त्यांना एक खोली मात्र त्यांच्या नावाने त्यांना मिळाली. एवढंच काय ते त्यांचं म्हणजे सर्व आर्थिक संपन्नता जी होती, दास-दासी हे सगळं गेलं आणि त्यांना नोकरी करायची वेळ आली आणि तिने नोकरी सुरू केली. म्हणजे शिक्षण सोडलं, रामकृष्णांचा सहवास सोडला आणि केवळ एके नोकरी सुरू केली आणि आपल्या घराच्या स्थितीला हातभार लावायचा प्रयत्न केला. परंतु अशी परिस्थिती झाली, की रामकृष्ण आजारी पडले आणि ह्यांना मात्र मग अजिबात रवेना. काय म्हणजे ते मनामध्ये रामकृष्ण इतके पक्के झाले होते, की त्यांना नोकरी, घर, आपली मुलं, आपली जबाबदारी, आपलं हे सगळं कुठेही वाटत नव्हतं. तर केवळ रामकृष्णाची सेवा करावी हाच त्यांचा उद्देश होता. आणि त्याप्रमाणे त्यांनी आईचा निरोप घेतला आणि म्हटलं, की "आई, मला आता ह्याच्याकडे जायचंय, रामकृष्णाची सेवा करायला जायचंय, तू मला परवानगी दे." तर आई म्हणाली, की "जा, काही हरकत नाही. तुला जर वाटत असेल, तर तू जा. म्हणजे एखाद्या गंगेचा जर सागर होत असेल, तर ते मला आवडेल. तुझा विकास होत असेल, तर मी तुला जाऊ देईन." आणि कुठलीही घराची परवानगी न घेता म्हणजे घराची परिस्थितीची जाणीव न ठेवता विवेकानंद म्हणजे नरेंद्र दत्त रामकृष्णाकडे गेला. मुख्य म्हणजे हेच मला प्रश्न पडतो, की अशा परिस्थितीमध्ये त्यांनी घरात राहायला पाहिजे होतं असं आपल्याला वाटतं आणि पण न राहता कारण समाजासाठी जेव्हा जे लोक जगतात, तेव्हा ते घरापेक्षा बाहेरचा समाज जाणतात आणि त्याप्रमाणे त्यांनी समाज जाणायला गेलं होतं. आणि अशा तऱ्हेने घरची स्थिती सोडून रामकृष्णाकडे ते गेले आणि रामकृष्णांना त्यांनी म्हटलं, तर अतिशय तब्येत बरी नव्हती रामकृष्णांची. तेव्हा त्यांनी म्हटलं, की "मला एकच आशीर्वाद द्या. मला निर्विकल्प समाधीपर्यंत जाऊ द्या. मला ध्यान करू द्या. मला समाधी पाहिजे. मला हे काही नको बाकी आणि मी ती समाधीतून निर्विकल्प समाधीतून ईश्वर तत्व जाणत ईश्वराला जाणणार नाही." त्याबरोबर रामकृष्णांना अतिशय संताप आला आणि ते म्हणाले, "अरे, ज्याच्याकडे मी बघतोय, तो कोणाकडे बघतोय? तोच समाजासाठी काही करेल. समाजाला काही देण्याला लागतो हे जाणेल. तुझं ज्ञान, विज्ञान, तुझा जो अतिशय तू अभ्यास केलेला आहे, या सगळ्याचा उपयोग समाजासाठी कर, देशासाठी कर. तुला देव दिसेल, तो दारिद्र्यात असणाऱ्या माणसाच्या भावनेत दिसेल. तू परिस्थिती बघ, समाज बघ, भारत बघ, भारताचं दर्शन घे आणि ह्या सगळ्यातून तुला एखादी जर ठिणगी कुठेतरी पेटवता आली ज्ञानाची, तर ती बघ." अशा तऱ्हेने त्यांनी हे सांगितलं, "मी तुला निर्विकल्प समाधीचा आशीर्वाद देऊ शकणार नाहीये." आणि त्याप्रमाणे त्यांनी अर्थातच त्यांना दिली नाही आहे तो आशीर्वाद आणि नंतर रामकृष्णांचा मृत्यू झाला. आणि मग मात्र रामकृष्णांनी जे सांगितलं होतं, की समाजाचं दर्शन घे. समाजच तुला सांगेल, की तू काय आहेस. समाजच तुला दाखवेल, की तुझी जाणीव काय आहे. समाजच तुला सांगेल, की तू कसा वागतोस आणि समाजच तुला सांगेल एक वेगळं ज्ञान समाजच तुला देईल. ते मी सांगायची गरज नाही आहे. हे जे त्यांनी म्हटलं होतं, त्याप्रमाणे रामकृष्ण निघाले. सॉरी विवेकानंद निघाले आणि विवेकानंद निघाले, ते पहिले अलवारला गेले. अलवारला तोपर्यंत त्यांच्या निघाले आहेत रामकृष्णाचा एक शिष्य, खूप विद्वान शिष्य असा सगळीकडे निघालेला आहे पर्यटनाला. अशा प्रकारचं सगळ्यांना माहीत झालं होतं. आणि त्याप्रमाणे निघाले तेव्हा त्या अलवार स्टेशनवर ते सकाळी पोहोचले होते. रात्र होईपर्यंत अनेक भक्त, एक साधू आलेला आहे, भगवे वस्त्र घातलेलं आहे. हातामध्ये त्याच्या दंड आहे आणि हा दंड घेऊन तो आलेला आहे आणि हातात एक कमंडलू आहे. आणि असा साधू पुरुषाचं दर्शन करण्याकरता अलवार स्टेशनवर सकाळपासून संध्याकाळपर्यंत गर्दीच गर्दी झाली होती. त्या ठिकाणी एक चांभार होता, त्या स्टेशनवर. तो सकाळपासून बघत होता, इथे सगळी गर्दीच गर्दी जमलेली आहे.
आणि जेव्हा सगळी शेवटची गाडी गेली स्टेशनवरची, तेव्हा त्यांनी विचारलं, तुम्हाला आत्ता सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही इथे आहात, तुम्हाला कोणीही पाणीही विचारलेलं नाही. तर मी तुम्हाला देऊ शकतो सगळं, पण मी आहे सांभाळ. तुम्हाला माझ्या हातचं चालणार नाही. तेव्हा ते म्हणाले, की नाही, आज तुझ्याच रूपात पुन्हा एकदा देव मला भेटलेला आहे. आज मला जर तू दिलं नसतं, पुन्हा केव्हा मला जेवायला मिळेल, खायला मिळेल हे मला माहित नव्हतं. तेव्हा तुझं अन्न मला हे देवाने दिलेल्या प्रसादासारखं आहे. आणि ह्याप्रमाणे त्याने ते अन्न ग्रहण केलं चांभाराच्या हातचं आणि ते पुढे गेले. ते सर्वत्र गावागावातून फिरत होते, पाहत होते. सगळं लक्ष त्यांचं त्या समाजाकडे लागलं होतं, की इतका दरिद्री समाज, ज्याच्याजवळ एवढी ज्ञानाची संपत्ती आहे, जेवढी एवढी संस्कृती आहे, एवढा धर्म आहे, एवढे संस्कार आहेत. असं असताना हा सगळा निद्रिस्त झालेला समाज आहे. आणि हे बरोबर नाही. हे कुठेतरी सारखं वाटत होतं. शेवटी त्यांना वाटलं, की ह्या ठिकाणी केवळ खालच्याच ह्याच्यात नाही, दारिद्र्यात पिचलेल्या लोकांकडे नाही, तर समाजाला जे दान देऊ शकतात अशा लोकांकडे आपण जायला पाहिजे. आणि मग ते खेतडीच्या संस्थानात गेले. खेतडीचे संस्थानाचे जे अजित सिंह होते, त्यांनी यांचा खूप मोठा सन्मान केला आणि सन्मान करत त्यांना खूप मोठं दान दिलं. आणि त्यांनी सांगितलं, की हे दान आहे ना, हे मला नको आहे. हे तुम्ही समाजामध्ये वाटा. समाजाला द्या. अशा प्रमाणे एक दिशा त्यांनी धनिकांना दिली. अशा तऱ्हेने ते फिरत होते, फिरत होते, फिरत होते. असं करता करता ते मुंबईला आले. मुंबईहून पुण्याला निघाले होते आणि त्या पुण्याला निघालेल्या असताना त्यांचा एक तरुण मंडळ मागे त्यांच्या बाकावर बसलं होतं आणि ते सांगायचे, की याची मराठीत चेष्टा करत होते आणि इंग्रजीत चेष्टा करत होते, की हा इतका तरुण आहे, काही करत नाही, हा संन्यासी झालेला आहे आणि ह्याला काय एक अर्थार्जन नाही, इथं फुकटच बसला असेल वगैरे वगैरे. आणि याप्रमाणे खूप त्यांना नावं ठेवून झाल्यानंतर ते म्हणाले, की मी माझं तिकीट काढून आलोय. मला माझ्या समाजाची जाणीव आहे आणि कोणालाही मी फसवणारा माणूस नाही आहे. आणि त्याप्रमाणे ते सगळं त्यांनी आपलं, की तुम्ही इतके हे झालेले आहात, की इंग्रजी भाषा बोलताय, मराठी भाषा, तुमची भाषा सुद्धा तुम्ही बोलत नाही. इतके दरिद्री अवस्था तुमच्याजवळ का आली? आणि मग नंतर त्यांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी समाजाला त्यांना सांगितलं. सांगितल्याबरोबर त्याच याच्यामध्ये टिळक होते. त्या गाडीमध्ये. ते टिळक बसलेले असताना त्याने म्हणाले, "तुम्ही कोण?" तर मग ते म्हणाले, "मी एक संन्यासी." ते म्हणे, "मग ठीक आहे, ते संन्यासी, पण रामकृष्णांचा एक भक्त पर्यटनाला निघालेला आहे असं मी ऐकलंय, तेच तुम्ही आहात का?" त्यांनी सांगितलं, "हो." आणि त्याबरोबर ते तिथे रामकृष्ण विवेकानंदांना आपल्या घरी घेऊन गेले. 15 दिवस ते त्यांच्या घरी होते आणि मग पुढे निघाले. पुन्हा तेच सगळं, प्रत्येकाला उपदेश करणं, प्रत्येकाला जागृत करणं, प्रत्येकाला समाजाचं ज्ञान देणं. इंग्रजांचं जे चालू आहे त्याला हे देणं, की नाही तुम्ही असं करा, पुढे जा, याच्यातून बाहेर पडा. आपली आपली भूमी ही ज्ञानसंपन्न आहे. भूमी ही धनसंपन्न आहे. भूमी ही अधिक विस्तारत तुम्ही नेली, तर याला अधिकाधिक आपल्याला हे मिळेल. एवढी मोठी आपली संस्कृती आहे. असं सगळं सांगत होते आणि प्रत्येकाकडे जात होते. अशा वेळेला ते मद्रासला पोहोचले. हे सगळी यात्रा करत ते मद्रासला पोहोचले. तर तेव्हा ते मंदिराच्या रस्त्यावर जात असताना एक लक्षात आलं, की अनेक पुजारी येत आहेत आणि पुजारी येत असताना एक झाडूवाला रस्ता झाडायला येत असतो. आणि ते झाडायला आल्यानंतर सगळेच्या सगळे पुजारी झाडूवाले त्याला सगळ्यांना पुजाऱ्यांना बाहेर करतात आणि म्हणतात, "चल, चल, चल, इथे झाडूवाला आला." म्हणजे ही स्पृश्य अस्पृश्य कल्पना त्यांना ते पाहतात आणि म्हणतात, किती ही माणसाची हीनता, की जो एक स्पृश्य असतो, एक अस्पृश्य असतो. जाती-पाती, धर्म यात अडकलेला भारत आणि दारिद्र्यात पिचलेला भारत, याला जर वर काढायचं असेल, तर आपली संस्कृती, आपले संस्कार, आपलं ज्ञान हे सर्व जगापर्यंत पोहोचायला पाहिजे. तरच या गोष्टीचा होऊ शकेल. आणि नंतर मात्र हे सगळं त्यांचे विचार चालू असतात. त्यांनी सांगतात ते तिथे बोलतात. प्रत्येकाला ते कुठेही निर्भीडपणे बोलत होते. आपली मतं मांडत होते, आपले विचार सांगत होते. अशा तऱ्हेने ते बोलत असतात. आणि
ते कन्याकुमारीला पोहोचतात. त्यांच्या त्यावेळी लक्षात आलं असतं इंग्रजांनी केवळ भारतावर राज्य केलंच केलं होतं. पण केरळ आणि कन्याकुमारी ह्या ठिकाणी तर त्यांनी पूर्ण साम्राज्य निर्माण केलं होतं. आणि संपूर्ण भारतीय जनता त्यांना वश आली होती आणि ते तेव्हा मिशनरी होते. ते म्हणायचे, "तुम्हाला तुमचा धर्म काय देतो? काही देतो? तुम्हाला कपडे देतो? तुम्हाला खायला देतो? तुमचा धर्म निर्धर्म आहे." आणि अशा प्रकारे अनेक लोक, भारतातले अनेक लोक त्या ठिकाणी मिशनरीच्या याला प्रभावाला बळी पडले होते. आणि ह्या बळी पडलेल्यानंतर असताना त्यांनी एक ठरवलं, की ह्याच्यातून आता मार्ग काढलाच पाहिजे. तर हे कन्याकुमारीला पोहोचल्यानंतर यांनी पहिलं काय केलं असेल, ते एका कोळ्याकडे ते जेवायला गेले. तेव्हा कोळ्याच्या घरी त्यांनी ज्या आग्रहाने आतिथ्याने बोलवलं होतं, त्याच्या घरामध्ये फक्त 2च भाकरी होत्या आणि त्याच्यातली एक भाकरी यांना त्यांनी दिली. आणि हे बघितल्यावर हा आतिथ्य धर्म आपल्याजवळ असलेल्या ह्याच्यात जो संस्कृती ज्याला म्हणतो, प्रकृती, विकृती आणि संस्कृती, हे संस्कृतीचं दर्शन त्यांना इथे झालं. आणि अशा ह्याच्यामध्ये ते कन्याकुमारीच्या ह्याच्यावरून त्या ह्याच्यावर गेले, शिलाखंडावर गेले. 3 दिवस 3 रात्री त्यांनी तिथे चिंतन केलं. आणि ह्या राष्ट्राला आपण काही करू शकतो का? ह्याला उत्थान देऊ शकतो का? हा विचार केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की आपण एकटे काहीच करू शकत नाही. आणि आपण एकटे काही करू शकत नाही, तर मग आपण समाजाला घेऊन काही करू शकतो का? नाही. आपण तेही करू शकत नाही. आपल्याजवळ काहीच नाहीये. असा एक निराशाजनक विचार आल्यावर त्यांना रामकृष्णाचे शब्द आठवले, की "तू सारं काही करू शकतोस. तुझ्यात ती ताकद आहे, तुझ्यात ते सामर्थ्य आहे, तुझ्यात ते तेज आहे, तुझ्यात ते ओजस आहे आणि तू कर." आणि याप्रमाणे रामकृष्णांना मनात धरून ते कन्याकुमारीहून परत आले. त्या काठावर परत आले. 3 समुद्राचं दर्शन घेतलं त्यांनी 3 दिवस 3 रात्री आणि चिंतन केलं आणि ते परत आले. तेव्हा एक अलासिंगा म्हणून होता. त्याला धर्म परिषदेचं आमंत्रण आलं होतं लंडनमध्ये आणि तो जाऊ शकत नव्हता. अमेरिकेत, सॉरी. अमेरिकेत त्याला जाऊ शकत नव्हता. आर्थिक परिस्थिती तर होतीच होती, पण घराची परिस्थिती ठीक नव्हती. तर त्यांनी विचारलं, की "इथे कोणी जाणार आहे का?" त्याप्रमाणे ह्यांनी म्हटलं, "मी जाईन." आणि ही एक संधी ईश्वरानेच आपल्याला दिलेली आहे, असं समजून त्यांनी होकार दिला. आणि गंमत म्हणजे, की खेतडीच्या राजांना त्यांनी पत्र लिहिलं अजित सिंहाला, की मला असं-असं जायचं आहे आणि मला आपल्या धर्माचा प्रसार करायचा आहे. आपला धर्म, आपली संस्कृती, आपले संस्कार हे जेव्हा श्रेष्ठ आहे असं परदेशातल्या लोकांना वाटेल, तेव्हा ते सगळं आयात होईल इकडे आणि इकडे लोकांनाही कळेल. इकडे जाग येईल. अशा तऱ्हेने त्यांनी विचार केला आणि ते अजित सिंहांनी त्यांना मदत केली आणि ते जहाजाने अमेरिकेला निघाले. हे सगळं एवढा मोठा त्यांचा प्रवास इथपर्यंत झाला होता आणि या ठिकाणी ते गेले. तेव्हा तिथे गेल्यावर लक्षात आलं, की ही धर्म परिषद अजून 8 दिवसांनी आहे. आता कुठे जायचं? ना कोणी ओळखीचं, ना कोणी ओळखीचं तर नव्हतंच, पण ना कोणी नातेवाईक होते, ना कोणी कारण त्यांना मदत करणार होतं. अशा तऱ्हेने थंडीने कुडकुडत असताना ते अगदी निराश होऊन बसले. कारण निराश होऊन एवढ्यासाठी बसले आणि सगळे तिकडचे लोकं हा एक संन्यासी आहे. भारतात संन्यासांची संख्या काही कमी नाही आहे, बेकार आहे, त्यांना खायला-प्यायला कोणीतरी देतं वगैरे, वगैरे. खूप भ्रामक कल्पना होत्या. त्यामुळे यांच्याकडे कोणी लक्ष न देता यांची खूप चेष्टा केली जात होती. अशातून ते जमिनीवर बसले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की धर्म परिषदेला आमंत्रण जे दिलं होतं, ते पत्र सुद्धा यांच्याजवळ नाहीये. ते कुठेतरी थंडीत, गडबडीत पडून गेलं हातातून. आणि मग रेल्वेच्या स्टेशनवर असलेल्या ज्या बॉक्सेस असतात, त्याच्यामध्ये ते रात्र घालवली त्यांनी. आणि पुन्हा एकदा ते ह्याच्यात आले आणि बसले शिकागो शहरात आले होते. पण धर्म परिषदेचं पत्र त्यांच्या हातात पत्र नव्हतं. मग काय करायचं? ते निराश होऊन बसले होते. तर जाण्याचा मार्ग सुद्धा त्यांच्याजवळ होता. जाण्यासाठी पैसेही नव्हते. सगळं पडून गेलं होतं. आणि या ठिकाणी मग त्या ठिकाणी मिसेस हिल, जॉर्ज डब्ल्यू हिल ह्या त्यांना भेटल्या आणि त्यांनी घरात बोलावलं आणि घरात बोलावल्यानंतर
त्यांनी सांगितलं की त्यांनी सांगितलं, मी इथून आलो आहे, याच्यासाठी आलो. तो माझ्या हातचं पत्र सुद्धा निसटून गेलेलं आहे. माझ्या हातातले पैसे सुद्धा निसटून गेलेले आहेत. त्या म्हणाल्या, काही करू नकोस, काही काळजी करू नकोस. आणि त्याप्रमाणे यांना धर्म परिषदेत तिनेच नेलं आणि त्यांनी हे सांगितलं की धर्म परिषदेत त्यांनी खूप मोठं भाषण दिलं नाही. त्यांनी 3च मिनिटाचं भाषण दिलेलं. त्या 3 मिनिटाच्या भाषणात त्यांनी सांगितलं की ही धर्म परिषद जी तुम्ही बोलवलेली आहे, ही सर्व धर्मांची परिषद एकत्र होऊन जरी केली, त्याची गोळाबेरीज एकच येते, मानवता धर्माकडे ही जाणारी आहे. सर्व धर्म, जसं सर्व नद्या ह्या एकाच सागराला मिळतात, तशा सर्वच धर्म हे एकाच याच्या मानव धर्माला मिळत असतात. त्यांच्यावर नंतर तिथे असताना त्यांना खूप, मग त्या भाषणाने त्यांना खूप प्रचंड प्रसिद्धी मिळाली. प्रचंड म्हणजे प्रचंडच प्रसिद्धी मिळाली, की अशा प्रकारचं कोणीही कधीही सांगितलेलं नव्हतं. आणि मग नंतर मात्र त्यांनी भगवद्गीतेचा अर्थ, वेदांताचा अर्थ, संस्कृतीचा अर्थ, धर्माचा अर्थ आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना त्यांना लक्षात येत गेलं, की भारत, आणि ते मनाशी तुलना करत गेले. भारत आज कुठे आहे? भारत आणि इथे किती विकसित देश आहे. इथे किती समानता आहे. इथे शिक्षणाची संधी आहे. इथे पैशाची संधी आहे. सगळं काही संध्या इथे उपलब्ध आहे, पण भारतात नाही. हे मात्र त्यांना खूपच जाचक झालं. आणि मग काय करावं हा एक त्यांच्यासमोर प्रश्न झाला. फक्त त्यांनी एकच ठरवलं, की ह्याच्यातूनच कोणीतरी आपल्याला मिळेल, जो भारतीय समाजासाठी काहीतरी करू शकेल. आणि त्यांच्यावर पेपरमध्ये अत्यंत स्तुतीसुमनं उधळली जात असताना भारतीयांनी मात्र त्यांच्यावर टीका सुरू केली. प्रचंड टीका केली. ही टीका का होती? ते याला मिळणारी प्रसिद्धी. ही एक होतं. आणि दुसरं म्हणजे होतं, की ज्या जॉर्ज डब्ल्यू हिलच्या घरी ते राहत होते, तिच्यावरही टीका होती, की त्या बाईंनी ह्या तरुण संन्यासाला आपल्यासाठी ठेवून घेतलं. हे टीका सुद्धा पेपरमधून यायला लागली तिकडे. तेव्हा मात्र त्यालाच वाटलं, म्हणजे विवेकानंदांना वाटलं, की आता ही टीका सहन करण्यापेक्षा आपण दूर जावं. तेव्हा ते हेल म्हणाली, की "हे पहा, टीका केवणार होते, तो प्रसिद्धीत असतो. ज्याचं काहीच कामकार्य नाही आहे, त्याच्यावर कोणी टीकाही नाही करत. तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात आहात म्हणून ही टीका आहे. आणि टीका सहन करायला तुम्ही शिकलं पाहिजे." त्याच्यामुळे काही होणार नाही. सत्य आज ना उद्या दिसतच असतं. सत्य कुठे लपत नाहीये. तेव्हा तुम्ही राहा, आनंदात राहा. याप्रमाणे अमेरिकेत त्यांनी प्रचंड भाषणं दिली. ठिकठिकाणी त्यांना बोलावलं गेलं. ठिकठिकाणी त्यांचा सन्मान केला आणि हिंदू धर्माविषयी एक प्रचंड जागृती त्या ठिकाणी झाली, की हिंदू धर्माची काय व्यापकता आहे, किती मोठा आहे, हे त्यांना जाणवलं गेलं. आणि मग नंतर मात्र त्यांनी हे अर्थातच सगळ्यांनी त्यांना सन्मान दिला आणि मग त्यांना लंडनमधूनही बोलावण्यात आलं. त्यापूर्वी त्यांना रॉकफेलर हे भेटले. त्यावेळेला अमेरिकेमध्ये अनेक विद्वान लोक होते. अनेक सोसायट्या होत्या ज्या प्रचंड प्रमाणात कार्य करत होत्या. शैक्षणिक आणि सामाजिक त्या भेटल्या. त्याचे संस्थापक भेटले. तसं रॉकफेलर भेटला. रॉकफेलर हा अमेरिकेतला प्रचंड धनाढ्य असा माणूस होता. आणि त्याचा स्वतःचा अभिमान होता, की आपण एवढं जे करतो ना, ते समाजासाठी आपण जे करतोय ते आपण मिळवलंय. स्वकर्तृत्वाने मिळवलंय. त्याचा त्याला प्रचंड आनंद होता. अहंकारी होता. आणि त्यामुळे त्यांनी रॉकफेलर जेव्हा त्यांना भेटायला आला, तेव्हा त्यांनी सांगितलं, "ही जी तू संपत्ती जमा केली आहेस ना, ही तुला तर घेऊन जाता येणार नाही. हे तुझं कर्तृत्व हे आहे, हे मान्य आहे. पण हे जर तू समाजासाठी देऊ शकली, तर तुला अतिशय सन्मान मिळेल. तू गेल्यानंतर सुद्धा तुझे लोक गुण गातील." आणि रॉकफेलरला त्यांनी जे समजावलं, त्यातून आज रॉकफेलर फाउंडेशन ही संस्था राष्ट्रासाठी नव्हे, सर्व देशांसाठी काम करते. अशा तऱ्हेने मग नंतर ते लंडनमध्ये गेले. तेव्हा मार्गारेट, ही म्हणजे भगिनी निवेदिता, ही भेटली त्यांना. त्यांनी अनेक प्रश्न विचारले. त्यांनी पण अनेक प्रश्न विचारले आणि उत्तर झाली. त्याच्यातून तिला ते जे ज्ञान मिळालं, त्याच्यावरून तिला वाटलं, की ख्रिश्चन धर्म हा एकाच व्यक्तीभोवती, एकाच ह्याच्याभोवती फिरतोय, यापेक्षा आणि त्याचं तत्वज्ञान याच्यापेक्षा हे कितीतरी व्यापक आहे.
हिंदू धर्माचं हिंदू धर्माची जी व्यापकता आहे ती आपण जर घेतली तर कदाचित आपण या ठिकाणी समाजाला, भारतीय समाजाला उत्थान देऊ शकू. आणि म्हणून त्यांनी आपला ख्रिश्चन धर्म सोडला आणि ते परत आले. तिने आपला हिंदू धर्म स्वीकारला. अशा तऱ्हेने त्यांना अनेक ठिकाणी यशस्वीता मिळत होती आणि ते पुढे जात होते. खूप खूप भाषणं दिली, खूप हे केलं, खूप खूप त्यांनी केलं आणि इतकं करत असताना ते थकले नाही. ते थकले असले तरी कदाचित ते जाणवलं नाही. त्याच वेळेला स्वामी विवेकानंद यांना भेटणारे लंडन मधले एक होते, ते म्हणजे मॅक्स मुलर. हे मॅक्स मुलर हे भारतीय तत्वज्ञान, अभ्यास, संस्कृती, वेदांत, भगवद्गीता याबद्दलचा आदर बाळगून होते. ते कशामुळे? तर रामकृष्णांच्या मृत्यूनंतर ते भारतात आले होते. त्यांनी पाहिलं होतं एवढा मोठा प्रचंड समाज आज जो आहे, तो सगळ्या एवढ्या मोठी व्यापकता धर्माची आहे, ती आज लोप पावलेली आहे. म्हणून त्यांनाही त्याचं आकर्षण होतं आणि ते आकर्षण जाणून घेत ते मॅक्स मुलर विवेकानंदांना पुन्हा भेटले आणि त्यांनी पूर्ण सांगितलं, की मी मी भारतीय तत्वज्ञानाचा, भारतीय संस्कृतीचा, भारतीय धर्माचा, विचारसरणीचा ह्याच्यावर माझ्यावर तो परिणाम आहे. त्यामुळे मी तो स्वीकारीन आणि मी लिहीन. मी कदाचित स्वीकारणार नाही, पण मी त्यावर नक्की अभ्यास करेन. आणि त्यांनी अनेक ग्रंथ त्या संदर्भात लिहिले पण. असे हे विवेकानंद आणि ह्याच्यामुळे जगाला भारतीय तत्वज्ञानाची ओळख झाली. योग, साधना, कर्म, सत्कर्म, ईश्वराचं अस्तित्व हे सगळं कळलं, की ईश्वर नावाचे जे अद्वैतवाद त्यांनी जर म्हटलं होतं, की द्वैत भाव आणि अद्वैत भाव. तर याच्यामध्ये ईश्वर आहे, दिसत नाही, तो भासतो. वारा जसा वाहतो, आपल्याला दिसतो, त्याचं कार्य दिसतं, समुद्र हालतो, नद्या वाहतात, ह्या सगळ्यातून एक अस्तित्व आहे. तसंच सूर्यप्रकाश दिसतो, पण सूर्यप्रकाश दिसतो, चंद्रप्रकाश दिसतो, ह्याच्यातून त्याचं अस्तित्व आहे. सर्वत्र त्याचं अस्तित्व आहे. हे अस्तित्व त्यांनी सर्वत्र सांगितलं आणि ह्या अस्तित्वाला एक ईश्वर असं नाव दिलं, असंही त्यांनी सांगितलं. आणि सर्वत्र त्या ठिकाणी द्वैतवादाचा त्या सर्वसामान्य लोकांसाठी द्वैतवाद सांगितला, की तुम्ही प्रतिमांची पूजा करा तुम्हाला हवं तर. परंतु हा निराकार ईश्वर हा सर्वत्र आहे. श्रीकृष्ण आहे, राम आहे, हे नराचा नारायण झालेले आहे. आणि असेच तुम्ही नराचे नारायण व्हा. तुम्ही कार्य करा, पुढे जा. आणि हे पुढे गेलात तरच तुम्हाला हे कळेल, की ह्या धर्माची व्यापकता. आणि त्यांनी हेही सांगितलं, की 4.5 वर्षांनी ते कोलंबोला परतण्यापूर्वी अमेरिकेत त्यांनी मराठी लोकांना हे सांगितलं, आपण संपन्न आहोत. आपला धर्म संपन्न आहे. आपली संस्कृती संपन्न आहे. आपली भूमी संपन्न आहे. हे चंद्र, सूर्य, तारे आपले आहेत. मग आपण दरिद्री कसे? आपण स्वतःला दरिद्री समजू नये. आपण संपन्न आहोत हेच समजावं. आणि अशा तऱ्हेने त्यांनी तो उपदेश केला होता. नंतर ते कोलंबोला आले. 4.5 वर्षांनी ते परतले. 4.5 वर्षांनी परतल्यानंतर त्यांनी त्यांना आता इतकं खरं म्हणजे ते प्रचंड थकलेले होतेच. तरी ते कलकत्त्याला गेले, रामकृष्ण मठात गेले. काही दिवस व्यतीत केल्यावर ते पुन्हा नैनिताल, अल्मोडाला गेले. अल्मोडा गेल्यानंतर त्यांना बरेच अतिशय थकवा आला होता. कारण ते तसे पाहिले तर त्यांना डायबिटीस होता. आणि ह्या डायबिटीस असल्यामुळे त्यांना थकवा प्रचंड होता. तरी ते चालत राहायचे, काम करत राहायचे. पूर्ण काम ते करत होते. त्यांनी युवकांना वारंवार संदेश दिला, "चला उठा, चला उठा, चालू लागा आणि तोवर चालत राहा, जोवर तुम्हाला यश मिळत नाही. सोडू नका, मध्येच सोडू नका." आपल्याला निराशा झाली किंवा आपल्याला अपमान झाला किंवा आपल्याला हे सगळे त्यांच्या अनुभूतीचे बोल होते. आणि ह्या अनुभूतीच्या बोलावरच ते सांगत होते, की यश असं सहजासहजी मिळत नाही. झुगार झुगारून द्या ही पारतंत्र्याची बंधनं, ज्ञानवंत व्हा. आजची पिढी ही प्रौढ आहे, वृद्ध झालेली आहे. पण सारा देशाचा भार हा तुमच्या खांद्यावर आहे. तुम्ही चालत राहा, उठा, तत्पर व्हा. आज देशाचं स्वातंत्र्य, विचारांचं स्वातंत्र्य आहे. आता विचाराचं स्वातंत्र्य देशात पसरू द्या. आता वेळ घालवू नका, चालत राहा. आणि अशा तऱ्हेने त्यांनी पूर्ण पूर्ण त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं.
आता त्यांचं जीवन खूप मोठं होतं का? नाही. 39 वर्षाचं त्यांचं जीवन होतं. केवळ 39. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण भारतच नाही, म्हणजे भारत 2दा ते फिरलेले आहेतच, पूर्ण भारत. याशिवाय ते त्यांनी अमेरिका, लंडन आणि अनेक देशांना वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या भेटीही दिल्या. आणि याप्रमाणे सर्व कार्य पूर्ण झाल्यावर त्यांना असं वाटलं, की हे कार्य माझं संपणार नाहीये. हे कार्य एकाच माझ्याच पिढीत संपणारं नाहीये. हा समाज एकाच वेळेला जागृत होणार नाही, तर अजून याला खूप खूप वेळ लागणार आहे. म्हणून त्यांनी युवकांना वारंवार, वारंवार संदेश दिला आणि तुम्ही जागृत होण्याची गरज का आहे, हे पटवून दिलं. खरं म्हणजे ते थकले होते, मनाने नव्हते थकले. ते होते विचाराने नव्हते थकले, ते शरीराने थकले होते. आणि ते मग आपल्या ह्याच्यात परतले. आपल्या रामकृष्ण मठात परतले. परतले आणि शिष्यानं म्हणाले, "आता 39 वर्ष झालाय. मी काही फार दिवस जगणार नाहीये." हे त्यांना कोणी सांगितलं होतं माहीत नाही. पण ते अगदी नेमके सांगायचं, की ह्या वेळेला मी जाणार आहे. मग 40 वर्ष मी बघणार नाही. हे परमार सांगायचे. तर त्याचे बाकीचे म्हणायचे, "हे तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्ही ज्योतिष जाणता का?" ते म्हणाले, "ज्योतिष जाणतो किंवा नाही मला माहीत नाही. पण मला माहीत आहे, की मी 40 वर्षाच्या वर जगणार." आणि अशा तऱ्हेने त्यांनी 39 वर्षाचा प्रवास पूर्ण केला. आणि हे करत असताना सतत, सतत त्यांनी भाषण मात्र शेवटपर्यंत सोडली नाहीये. त्यांनी प्रत्येकाला एक-एक संदेश लिहून ठेवल्यासारखा प्रत्येकाला सांगितला. आणि अशा प्रकारे ते तिथे राहत असताना त्यांचे अतिशय डायबिटीज वाढल्यामुळे त्यांचे डोळेही खराब झाले होते. त्यांचं सगळं म्हणजे त्रास प्रचंड होत होता. परंतु त्यांना मनातून मात्र सारखं वाटत होतं, आता ईश्वराने यावं आणि आपल्याला घेऊन जावं, याच्या पलीकडे आपल्याला काही नको आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी देवाला एक माझ्या कादंबरीतच मी वाक्य लिहिलंय, ते थोडंसं वाचून दाखवते, की त्यांनी देवाची कशी आहे म्हटली, "ये मृत्यू ये, ये मृत्यू ये, आज मी तुला आमंत्रित केलं आजवर मी कधीही आमंत्रित केलं नव्हतं. आज तू सादर आमंत्रित आहेस. कदाचित तू व्यस्त असशील, विलंबाने येशील, माझी परीक्षाही घेशील. आता चिरनिद्रा येऊ दे. कधीची माझी झोप हरवली आहे. खूप शांत, शांत झोपायचं मला. मग मी पुन्हा येईन. नवतेजाने परत येईन. माझ्या मातृभूमीवर माझं प्रचंड प्रेम आहे. परंतु आता ये, सत्वर ये. हातची कामं टाकून ये. तुझी पावलं जवळ-जवळ येऊ लागल्याचा भास आता मला होतोय, पण तू दिसत नाहीस. मनात येतोय तुझ्या पावलांचा आवाज. ये मृत्यू ये, सहज ये. मधुरतम भावना घेऊन ये, सत्वर ये. अशा तऱ्हेने त्यांनी देवाला विनवणी केलेली आहे. एक दिवस त्यांनी सर्व मग हे सगळं विनवणी करत असताना एक दिवस त्यांनी सर्व आश्रमवासियांना जेव्हा स्वयंपाक केला, ते अतिशय उत्तम स्वयंपाकी होते. अनेक गुण होते त्याच्यात. संगीत होतं, कला होती. एकही कला अशी नव्हती की जी त्यांना येत नव्हती. अशा तऱ्हेने त्यांची स्वयंपाक ही पण कला होती. त्यांनी सर्वांना आश्रमवासियांसाठी स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्यानंतर स्वतः सगळ्यांना वाढलं. सगळेजण म्हणत होते, "तुम्ही आता थकले आहात, कशाला करता हे सगळं?" पण ते म्हणाले, "नाही, माझा आज आनंदाचा दिवस आहे आणि आनंदाचा दिवस आहे तेव्हा मला आज वाढू दे." आणि सगळ्यांनी त्यांचं मानलं. त्या दिवशी त्यांनी स्वयंपाक केला, सगळ्यांना वाढलं. त्यांनी आपल्या एका जवळच्या शिष्य मित्रालाच बोलवलं आणि त्यांनी दाखवलं खिडकीतून, हे समोर जे अरण्य दिसतंय ना, त्या अरण्यात, त्या निसर्गाच्या सान्निध्यात माझ्या देहाला अग्नी देण्यात यावा. सगळेजण हसत होते. त्यांची हे म्हणत होते, की "असं काय एकदम जाण्यासारखं, असं काय वेड्यासारखं बोलताय?" वगैरे, वगैरे. पण ते मात्र अगदी मनाने शांत होते त्या दिवशी. आणि नंतर त्या दिवशी त्यांनी एक भजन म्हटलं, जे रामकृष्णांना खूप आवडत होतं. "मन चलो निज निकेतने, मन चलो निज निकेतने, संसार विदेशे, विदेशी हृदयेशे. भ्रमो केनो अकारणे, मन चलो निज निकेतने." याचा अर्थ असा आहे, की "हे मन, तू आपल्या आपल्या घरी परत चल. हे मना, तू आपल्या घरी परत चल. हे संसार ह्याच्या पलीकडे चल. विदेश आहे माझं जे हे घर आहे ना, ते विदेशात आहे. विदेशात म्हणजे परलोकात आहे.
कशाला या संसारात आता पुन्हा पुन्हा अडकतोयस? भ्रमोक्यानं अकारणे, अकारण तू काही याच्यामध्ये भ्रमिष्ट होतोयस. चल, मन चलो निज निकेतनी, असं तरी भजनही म्हटलं. आणि रात्र झाली तसे ते असे खोलीत आले आणि जप करायला लागले. आणि जप करता करता त्यांनी सांगितलं, जप करता करता त्यांनी आपल्या बरोबर असलेल्या एका शिष्याला सांगितलं, तू बाहेर बस, मी जप करतोय. आणि त्यांनी जप सुरू केला आणि केव्हा तरी ते पडले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. एक ज्ञानसूर्य, तपस्वी, प्रखर राष्ट्रभक्त, हिंदू नष्ट कार्यकर्ता हरवला. तो दिवस होता 5 जुलै 1902 वेळ रात्रीची. अशा तऱ्हेने त्यांच्या जीवनाचा अस्त झाला असला, म्हणजे मानवी शरीराचा अस्त झाला असला, तरी आज विवेकानंदाचं कार्य, विवेकानंदाचं संपूर्ण देशभर असलेलं कार्य आणि देशाच्या पलीकडे असलेलं कार्य हे अत्यंत विस्तारित झालेलं आहे. त्यांचा मृत्यूदिन हा हा युवा पिढीला एक आदर्श म्हणजे एक युवा पिढी दिवस म्हणून मानला जातो आणि त्यानुसार त्याचं कार्य केलं जातं. आज युवा पिढी सजग झालेली आहे, होती आहे आणि होणार आहे. पुन्हा पुन्हा ते विवेकानंदांचा संदेश आपल्याला जागृत करणार आहे. धन्यवाद. ताई किती सुंदर बोललात हो. आमच्याजवळ तर शब्दच नाहीत, कारण इतका मोठा विषय आणि तो 1 तासात बांधण्याचा जो प्रयत्न आपण केला, प्रत्येक मुद्दा आपण घेतला आणि खूप खुबीनं आपण बोललात. अगदी हृदयाचा हृदयाशी संवाद होता. एक चित्रपटच आमच्या डोळ्यासमोर उभा झालेला होता. कधी कधी शब्दच नसतात ना व्यक्त होण्यासाठी. तशीच अवस्था आज माझी झाली आणि सगळ्यांचीच झाली आहे. अप्रतिम सुंदर बोललात. एक बालहट्ट मात्र जरूर करते, कारण शंकराचार्य ऐकायचे तर आपल्याकडूनच. हो, हो. ते मी नक्की, नक्की, नक्की. हे मात्र नक्की करणार आहे हां. आणि तेव्हा मी जरा जास्त अभ्यास करेन. आता कमी होता. मला माहितीये ताई की तुम्ही सकाळी एक विषय, दुपारी दुसरा आणि रात्री तिसरा. माझ्या डोळ्यात पाणी येतं की मी कधी बोलू शकत नाही. माझ्या भावना समजून घ्या. अगदी 3-3 विषयांवर आपण लिहित आहात आणि जवळपास 2 वर्षांपासून मी ताईंना हो विनंती ना. करते की ताई तुम्ही नाही, कधी-कधी काय होतं, तुझा फोन येतो तेव्हा वेगवेगळं झालेलं असतं, ठरलेलं असतं आणि मग मला आता सुद्धा खरंच प्रॉब्लेमच होता. पण म्हटलं, ही म्हणेल ही बाई तर खूप अहंकारीच दिसते आहे. मी आपली व्यस्तता जाणते ताई, त्याच्यामुळे मी मात्र माझा बालहट्ट सोडणार नाही. हे नाही, सगळ्यांसमोर नाही शंकराचार्य निश्चित बोलणार. निश्चित, निश्चित. केव्हाही, केव्हा. कारण मला ते बोलायचंच आहे. हा. खरंच बोलायचं आहे. आणि त्याप्रमाणे मी निश्चितच बोलणार आहे. मला आवडता विषय आहे. अनेक भाषामध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे. हा. शंकराचार्यांचं म्हणजे इंग्रजी, हिंदी, कन्नड, गुजराती या सर्व भाषा कादंबरीत झालेली आहे. तर मला बोलायला आवडेल त्या निमित्ताने. म्हणजे लोकांनी इतकं वाचायचं आणि मी काहीच बोलायचं नाही हे बरं नाही वाटत आहे. तर मी नक्की बोलेन. चला जी. ठीक आहे की. दीपालीला विनंती करते. दीपाली ताई पोतदार, आपण कृपया आभार प्रदर्शन करावं. हा, नमस्कार शुभांगी ताई, नमस्कार वृताताई, अनघाताई आणि ग्रुपमधील सर्वांना नमस्कार. साहित्य क्षेत्रातील अत्यंत नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणून ख्याती पावलेल्या शुभांगी ताई आज आपल्याला भेटायला आल्या आणि त्यांनी त्यांच्या अमोघ आणि प्रतिभाशाली वाणीने आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं, यावर खरंच दुमत होऊच शकत नाही. शुभांगी ताई, ऋताताईंनी तुमची जी ओळख आम्हाला करून दिली ती खूप भारावून टाकणारी आहे आणि तुम्ही जे काही प्रसंग सांगितले तुमच्या नाटकांच्या प्रयोगांच्या दरम्यानचे, तेही खूप काही शिकवून जाणारे होते. आज तुम्ही स्वामी विवेकानंदांसंदर्भात बोललात. मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानणारे स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देताना तुम्ही त्यांच्या कार्याला आणि गुणांनाही उजाळा दिलात. त्यांच्या आयुष्यातील असे काही प्रसंग तुम्ही मांडले ज्यामुळे स्वामी विवेकानंदांची वैचारिक जडणघडण कशी होत गेली ते कळलं आणि केवळ 39 वर्षाच्या मर्यादित आयुष्य काळात त्यांनी जगाला इतकी मोठी शिकवण दिली. नराचा नारायण व्हा हा व्यापक संदेश दिला. ताई, आपला अमूल्य वेळ तुम्ही आम्हा सगळ्यांना देऊन आमच्या ज्ञानात आणखी भर टाकली, यासाठी आम्ही सर्व आपले शतशः ऋणी आहोत. असाच सुविद्य विचारांचा खजिना घेऊन आपण पुन्हा पुन्हा आमच्या भेटीला येतच राहावं ही मनपूर्वक विनंती. धन्यवाद ताई. धन्यवाद.
ताई, वेळ आहे का बाकीच्यांना प्रतिसाद द्यायचा असेल, बोलायचं हो, असेल? चालेल चालेल अ, चालेल चालेल चालेल. कृपया आपले हँड रेज लवकरात लवकर करावे. हो. म्हणजे ताईंचा वेळ वाचेल आणि ताईंशी संवाद साधावा अगदी मोजके नाही शब्दात. आता नाही आता वेळेतच आहे, वेळ आहे मला. एका वेळ. सुजाता ताई. नमस्कार शुभांगी ताई. नमस्कार. हा, खूप छान तुमचं जे भाष्य केलं तुम्ही, अतिशय सुंदर. आणि स्वामी छान विवेकानंद झालं. आत्ता पाहिजे होते आम्हाला गाईड करायला, असं अगदी वाटायला लागलं की आता असं कोणीतरी पाहिजे की जिथे आताचा जो युवक वर्ग आहे पूर्ण, तो असा सगळा मस्तीमध्ये आणि ऐशारामामध्ये बरकत आणि बरकत हा. माझा आवाज येतोय ना? हा. हो तर हो हो हो. त्याच्यामध्ये सगळा तो मग्न झालेला आहे आताचा युवक वर्ग. म्हणजे चंगळवाद जो म्हणतात तो परदेशातून इकडे बरे. आता फोफावला आहे पूर्णपणे. आणि आत्ताच्या समाजाला विवेकानंदांसारख्या व्यक्तिमत्वाची अतिशय गरज आहे. आणि बरोबर. तुम्ही आता जे आज भाष्य केलं, ते मला तर असं वाटतंय की आताचा जो युवक वर्ग आहे कॉलेजांमध्ये शाळांमध्ये जाणारा, त्या सगळ्यांना ह्या ऐकायला मिळायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जागृती येईल, आपल्या धर्माबद्दल प्रेम वाटेल आणि समाजाला त्याचा लाभ होईल. तर बरोबर. तुम्ही असं ते आज जे आमच्या समोर केलं भाष्य, तसं सगळीकडे तुम्ही करत असालच. पण माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की असंच आणखी धन्यवाद. आणखी तरुण वर्ग, लहान मुलं, मोठी माणसं, मोठ्या माणसांना सुद्धा गरज आहे. कारण हल्ली टीव्ही, मोबाईल आणि हो, ह्या सगळ्या बरोबर. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मध्ये सगळेजण बरोबर. जास्तीत जास्त अडकलेले दिसतात. हो हो तर हो. एवढी बरोबर. जागृती आणि तुम्ही एवढं मनापासून सर्व काही सांगत होतात आतून, की आम्हालाही अगदी खूप असं वाटत होतं की आपण हे काहीतरी करायला पाहिजे. असं झोपून राहता कामा नाही, आता झोपण्याची वेळ संपली. तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते. मी जास्त डिटेलमध्ये बोलत नाही. खूप खूप धन्यवाद. परत या आणि आम्हाला असंच गाईड करत राहा. नक्की धन्यवाद नक्की. ताई. धन्यवाद. अनुभवना ताई. शुभांगी ताई, नमस्कार करते. नमस्कार. आणि एवढं म्हणजे ध्यानाचा धबधबा आहे की काय बोलू आणि त्यातलं काय सांगू 2 मिनिटात, असं झालंय. पण आपली पद्धत खूपच आवडली खरं तर ज्ञान देण्याची. नंतर मानव सेवा हीच ईश्वर सेवा, सर्व धर्माप्रती आदर, पण हिंदू धर्मात तसंच सर्वश्रेष्ठ होते. नंतर त्यांचा रूप संपन्न, ज्ञान संपन्न असे स्वामी, युग निर्माते, आदर्श आणि अनेक विचारांचा समूह म्हणजे स्वामी. देवाने एखादी गोष्ट विशिष्ट समूह करून पाठवले, हे म्हणजे खूपच खूप छान पद्धतीने आपण सांगितलं, ते आमच्या हृदयापर्यंत पोहोचलं. नंतर की धन्यवाद. घरापेक्षा ते समाज कसा जाणतात, म्हणजे समाजासाठी जगतात. आणि कसं ते घरात गरज असून सुद्धा म्हणजे असामान्य किती किती मोठं, म्हणजे बघा ना, की आपल्याला कोण जेवलं नाही घरात तरी कसं म्हणजे होतं. आणि हे अख्खं घर सोडून समाजासाठी केवढं मोठं, म्हणजे शब्द नाही ताई, हा पामर काय सांगणार आणि काय बोलणार आहे. म्हणजे खरंच सांगते तुम्हाला. आणि धर्म परिषदेमध्ये 3 मिनिटात त्यांनी सर्व धर्म मानव धर्माला मिळतात. आणि नंतर सगळ्याचा प्रसार केला, भगवद्गीता, वेद, धर्म. त्यानंतर ईश्वर हा त्याचा अस्तित्व सगळीकडे, कुठे आहे ईश्वर, देव कुठे आहे? हे तुम्ही किती सुंदर पद्धतीने घरामध्ये पण सगळेजण ऐकत होते. तुम्ही जे हो का? सांगत होता टॅब आहे माझा मोठा, मोठ्या आवाजात सगळेजण कान लावून टाकलं, म्हणजे वेळ कमी असतो पण ऐकतात कानावर पडतं. बरोबर. तर त्याचं पण तुम्ही खूप छान सांगितलं. आणि आता तुमचं हे झाल्यानंतर माझे मिस्टर गेले कामाला, तर म्हणजे हे तुम्हाला सांगते की सगळेजण, तो कसा हा ईश्वर अस्तित्व सर्वत्र आहे, यालाच ईश्वर म्हणतात. तो निराकार ईश्वर. नराचे नारायण व्हा, आपण संपन्न आहोत. चला उठा, चालत राहा, आपलं यश मिळेपर्यंत थांबू नका. जागृत व्हा, तत्पर व्हा. हा मोलाचा संदेश आणि शिकवण आज आम्ही साधकांनी घेतली ताई. आणि हे इतकं धन्यवाद. बिंबतं ना, मृत्यूचं सुंदर सांगितलं शेवटी ताई तुम्ही. ये ये हा, मृत्यू ये. आणि आजवर मी तुला कधीच आमंत्रित केलं नव्हतं, पण मी पुन्हा नवतेजाने येईन. आणि हे मना, आपल्या घरी तू परत चल, परत चल. एक ज्ञान सूर्य हरपला, एक ज्ञान सूर्य हरपला. ताई, त्रिवार वंदन करते, प्रणाम करते आपल्याला. स्वामी विवेकानंदांना, रामकृष्ण परमहंसांना आणि सर्वांना त्रिवार त्रिवार वंदन. धन्यवाद. धन्यवाद ताई.
काही तरुण मुली सुद्धा जॉईन झाल्या होत्या. मला वाटतं अंजना मिश्रा. पद्माताई. नमस्कार शुभांगीताई. नमस्कार. आज छान छान सकाळी सकाळी तुमचं दर्शन झालं, खूप छान वाटलं. आणि ऋतताईचा तो खूपच सुंदर हा उपक्रम आहे का खरोखर दिवसाची सुरुवातच इतकी छान हो. होते आणि दिवसभर ते सद्विचार आपल्या भोवती आपल्या शरीरात आणि मनात सुद्धा फिरत असतात. तर आज आज बरोबर. विवेकानंदांचं इतकं मोठं हे कथानक तुम्ही नाट्य रूपांतर करताना तुम्हाला त्याचा किती विचार करावा लागला आणि किती दिवस लागले हे नाट्य रूपांतर करताना त्याचं? नाही, नाट्य रूपांतर करताना काही दिवस लागले नाही आहे. हा. कारण एक एक प्रसंग घेतला, म्हणजे कादंबरी लिहायचीच होती अगोदर, पण एक त्यांचं चरित्र माझ्याजवळ होतं आणि त्या चरित्रामध्ये मग मी ते हे करत गेले. नाटक करणं सोपं गेलं मला, म्हणजे कादंबरीपेक्षा. पण नाटक हे काय होतं, नाट्यसंस्था जर करेल तरच नाटक. कादंबरी कसं अनेक वाचक वाचत राहतात, अनेक वर्ष. आहे की नाही? त्रिकाला बाधित असते कधी-कधी. तर त्यामुळे ती कादंबरीला मला जास्त प्राधान्य नंतर द्यावं लागेल. कारण नाटक 74, 500, 1000 प्रयोग झाले की संपलं, संपलं. बरोबर. पण कादंबरी नाही संपत. म्हणून मला कादंबरीवर जास्त भरोसा आहे. बरोबर. परंतु याचे एवढ्या भाषेमध्ये इतके ठिकाणी याचे प्रयोग झाले म्हणजे एवढ्या ठिकाणी स्वामींना तुम्ही पोहोचवलं आणि ते सुद्धा हो. प्रत्यक्ष मी नाही नाट्य पोच मी नाही रूपात. मी नाही पोहोचवलं. हे विवेकानंदांचं कार्य आहे. त्यांनी त्यांनी मला प्रेरणा दिली म्हणून हे लिहिलं गेलं. खरं म्हणजे त्यांचं कार्य आहे म्हणूनच मी लिहू शकले. खूप आता छान. नुकतीच मी एक कादंबरी लिहिली आहे. त्याच्याबद्दल मी पुढे कधी बोलीन आणि ते म्हणजे मोदीजी यांच्या जीवनावर कादंबरी लिहिली आहे, पंतप्रधान होईपर्यंतची. तर ती एक लोकांना एक प्रेरणादायी अशी एक कादंबरी आहे. मोठं काय. हां, ती येईल मार्च नंतर येईल केव्हा तरी, तेव्हा तेही बोलू शकते. बोलेन. छान. आपल्या कार्याला शतशत हं. प्रणाम, शुभेच्छा आणि नमस्कार नमस्कार. तुम्हाला. उषाताई कळमकर सुद्धा जॉईन झाल्यात. याही चांगलं लिहितात, चांगलं बोलतात. ताई, आपल्याला बोलायचं असेल तर आपण संवाद साधू शकता. खरंच त्यांचं कार्य, त्यांचे व्याख्यानांचे खंड हे अभ्यासनीय आहेत. आजच्या तरुण पिढीसाठी तुम्ही त्याच्यातून काही आपल्याला देता आलं एकेका कॉलेजमध्ये तर तुम्ही ते जरूर द्यावं. आमच्या शाळेमध्ये आम्ही एक प्रयोग केला होता. आमच्या हां, निवृत्त शिक्षकांनी हां, योद्धा संन्यासी नावाचा एक व्याख्यान तयार केलं हां. होतं आणि हो, ते बरोबर. व्याख्यान त्या सगळ्या शाळांमध्ये देत होत्या, विनामूल्य देत होत्या. आता काय अर्थात. त्याची गरज नाही आहे आणि ते विनामूल्य देत होत्या. तसं कार्य जर आपल्याला करता आलं तर जरूर करावं. ऑनलाईन देता आलं तर मी पण ते कार्य करीन, बरं का? ऑनलाईनच मी देऊ शकते. ऑनलाईनच मी करू शकते जे काही आता. कारण ती माझी परिस्थिती तशीच आहे. कारण एकेका हं. कॉलेजमध्ये जाणं शक्य नाही आता मला पण. नाही, त्यामुळे नाही. शक्य नाही म्हणजे ते वय उरलं नाही म्हणून. वय उरलं नाही. करावं खूप हां. वाटतं हो. परंतु देह तेच साथ तर. देतो तेच. म्हणायचं नाही असं हे खरं हो तर ना, म्हणून नाही. अशी आणि परिस्थिती असं आहे. वाटतं, की आता एका विषयावर जाऊन फिरण्यापेक्षा, सांगण्यापेक्षा हम्म. लोकांनी वाचलं तर ते केव्हा तरी उपयोगी पडेल, हो, ऐकलं तर उपयोगी बरोबर. पडेल. आपण लिहिलं पाहिजे ही भावना हो, आता मला बरोबर. जास्त प्रबळ झाली आहे. नाहीतर मी तुम्हाला म्हणजे आपल्याला असं सुचवेन की वृत्तपत्रातून तरी द्या. लोकसत्तेच्या चतुरंग मधून तरी द्या. एक छोटस बरं. सदर सादर करा आणि हां, त्याच्यातून तरुणांसाठी विवेकानंद अशा शीर्षकाखाली एक एक प्रसंग बरोबर. अगदी थोडक्यामध्ये आणि त्यातून तरुणांनी काय, कारण ही तरुण पिढी आज खूपच हो, तशी म्हणजे तर वाया चालली आहे. हो, खूप हो, ताकद आहे हो. खरं. त्यांच्या अंगात, खूप स्मरणशक्ती आहे हो, त्यांच्या हो, अंगामध्ये, हो. हो, बुद्धिमत्ता आहे, पण ती कुठेतरी वळवायला हवी आहे. म्हणजे मी हे पण हा बरोबर आहे. प्रयत्न करतेच आहे. हो. बरोबर आहे. नाही, तुमच्या नमस्कार. प्रयत्नाला मी साथ देईन हे नक्की. नक्की ऑनलाईन नक्की. साथ देईन. ऑनलाईन साथ देईन. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. आपणाला मनापासून धन्यवाद, मनापासून नमस्कार. विवेकानंद आत रुजलेले आहेत, असे अनेक लोक तुमच्यात हो, रुजलेले आहेत, म्हणून तुम्ही हो. इतकं करू शकता. नमस्कार. ताई बोला. बोला ना. हां. हा. विवेकानंदांनी सांगितलंय की आपण कसं माणूस कसा जगतो याला जास्त महत्व आहे. त्यांनी काय काय कार्य केले पाहिजे
आणि त्यांनी प्रत्येक युवा पिढीला त्यांनी कसं जगायचं त्याचं त्यांनी मार्गदर्शन उत्तमरित्या केलं. आणि मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे त्यांचं ब्रीदवाक्य असल्यामुळे आणि हिंदू धर्म सर्वात श्रेष्ठ हे त्यांनी अगदी सगळीकडे पटवून पटवून सांगितलं. आणि प्रत्येक वेळेला भगवद्गीतेचा आधार घेऊन त्यांनी लोकांमध्ये जागृती निर्माण केली. त्याच्यामुळे मेंटल पीस हे मिळालंच. भगवद्गीता ही आपल्यासाठी एक काउन्सिलर म्हणून काम करते. त्याच्यामुळे बराच फरक पडतो. अशा प्रकारे त्यांचे घरचं वातावरणही म्हणजे पोषकच होतं. भुवनेश्वरी आई आणि विश्वनाथ दत्त म्हणजे घरचे संस्कार देखील अत्यंत चांगले त्याच्यावरनं समजतं. आणि शुभांगी त्यांनी तर अतिशय सुंदर याच्यात सांगितलं की शेवटी अगदी डोळ्यात पाणी आलं. आणि शेवटी त्यांनी म्हटलं की मन चलो निज निकेतन. ते म्हणजे आता आता माझं या पृथ्वी तलावरचं संपलेलं आहे आणि आता मला जायला हवं आपल्या घरी. हे खूप म्हणजे भावलं एकदम आणि खूप छान वाटलं. धन्यवाद ताई. शोभाताई. प्रणाम माऊली. स्वामींनी स्वेच्छामरण मागून घेतलं की आता हा देह की जायची वेळ झालेली आहे. त्यांना खूप इच्छा होती काम करायची, पण त्या व्याधी जडलेल्या होत्या, त्यामुळे अजून पुढे शकत नव्हते. आणि ते असं आपण हेही सांगितलं की ते मी परत येईन, म्हणजे परत ह्या पृथ्वी तलावर माझा अवतार होईल. तर आता खरंच त्याची खूप गरज आहे. त्यांनी आपल्या सर्वांच्या हे ऐकायला पाहिजे, हाक ऐकायला पाहिजे. आणि स्वामींनी आता खरंच अवतार घ्यायची गरज निर्माण झालेली अशी परिस्थिती आहे आपल्या समाजामध्ये. आपल्या सर्वांचेच विचार हे आहेत की परत समाज प्रवर्तन घडायची गरज आहे. खूप छान, खूप छान आपण स्वामींचं कार्य चालू ठेवलेलं आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार ताई. नमस्कार. युगप्रवर्तक विवेकानंद पुन्हा जन्म घ्यावा त्यांनी, ही तर निश्चित सर्वांना वाटतच आहे. पण तुमच्यासारखे अभ्यासक, प्रचारक, प्रसारक त्यांनीच नेमलेत असं मला वाटतं. त्यांचाच कृपा आशीर्वाद तुमच्यावर असल्याशिवाय त्यांचा अभ्यास, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं जे काही कार्य तुम्ही सगळं करतात ते त्यांच्या आशीर्वादानेच होत असणार आहे. बरोबर. हा, खूप खूप धन्यवाद ताई. आपण खूप सुंदर आम्हाला मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद. पुन्हा या. आणि शंकराचार्यांचं पण खूप सुंदर कार्य आहे, आम्हाला निश्चित ऐकायला आवडेल. शंकराचार्य घेऊन येणार. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. इथेच हा कार्यक्रम संपतो आहे. पुन्हा ताई शंकराचार्यांना आपल्यासोबत घेऊन येणार आहेत पुढच्या वेळेला. आम्ही वाट बघतोय ताई. धन्यवाद. हो 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 हो, नक्की नक्की. चला.